सरकारने धारावीच्या विकासाचं कंत्राट अदानीला दिलं आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. भाजपने अदानीकडे मुंबई गहाण टाकण्याचा डाव असल्याचा आरोप राऊतांनी केला. इतकंच नाही तर मुंबईत प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावण्याचा घाटही सरकारने घातलाय असेही राऊत म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकार त्याचे मिंधे म्हणून वावरत आहेत, त्याचे गुलाम म्हणून वावरत आहेत अशी शंका यायला लागलेली आहे. आणि म्हणून केवळ धारावीच नव्हे तर धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीचं राज्य संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणार आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातला कोणतंही डेव्हलपमेंट अदानीच्या TDR शिवाय होऊ शकणार नाही. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका अदानीच्या कडे गहाण टाकण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सरकार करतं आहे. त्याच्या विरोधात धारावीकर एकवटलेले आहेत. आणि त्याचबरोबर मुंबई उपनगरातले लाखो वीज ग्राहक दरवर्षी त्यांच्यावर होणारी वीज दरवाढ, जर विजेचं बिल भरलं नाही तर वीज तोडणं हा तर प्रकार आहेत. पण भविष्यामध्ये मुंबई उपनगराबरोबरच मुंबई शहरातला वीज पुरवठासुद्धा अदानीकडे द्यावा ही सुद्धा वाटचाल राज्य सरकारच्या माध्यमातून चालू असतानाच अजून एक मोठा जो घोटाळा आहे की सगळ्या वीज ग्राहक म्हणजे मुंबईसहित महाराष्ट्रातले सगळे वीज ग्राहक आहेत ना, त्यांच्याकडे प्रीपेड मीटर बसवण्याचं षडयंत्र केंद्र आणि राज्य सरकार अदानीच्या मार्फत राबवलं जाणार आहे. आणि हे सगळे प्रीपेड वीज मीटर हे चायना मेड आहेत. आणि त्या चायना मेड मीटरमध्ये थोडीशी हेराफेरी केली की दामदुप्पट बिल आकारलं जातं, हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे हा देश म्हणजे धारावीसहित मुंबईसहित महाराष्ट्र लुटायला अदानीला भारतीय जनता पक्षाने जे आणलेलं आहे त्याच्या विरोधात आज जबरदस्त हा एल्गार ह्या BKCच्या ग्राउंडवर धारावीपासून इथपर्यंत येणार आहे. भाजपकडून सांगितलं जातं की हा कमिशनसाठी मोर्चा काढला जातोय. आशिष शेलार असतील किंवा सुधीर मुनगंटीवार असतील ज्येष्ठ नेते टीका करतात. हे अदानीचे दलाल आहेत, त्यांची ओरड, त्यांची कावकाव ही होणारी आम्हाला माहितीच आहे. पण हिंमत असेल तर धारावीमध्ये या आणि बोला लोकांच्या समोर. भाजप नेत्यांनी धारावीत येऊन बोलावं असं आव्हान राऊतांनी दिलंय. हे आव्हान भाजप नेते स्वीकारणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू